आज या ठिकाणी आपल्या निर्मलनगर परिसरामधील सत्कार कॉलनी, सुरभी कॉलनी असेल, गणेश कॉलनी आणि संपूर्ण भगवान बाबा चौक, निर्मलनगर परिसरातील आपले सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी एक अतिशय चांगला असा उपक्रम जो म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं तर निर्मलनगर ही वसाहत गेले 35-40 वर्षापासून या भागामध्ये वसलेली आहे आणि हळूहळू निर्मलनगर नावाप्रमाणेच निर्मल करण्याचं काम या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी करत आहोत। आज सर्वांनी पावसाळ्याच्या म्हणजे तोंडावर या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम मानस सर्वांनी बोलून दाखवला आणि आज प्रत्यक्षात या ठिकाणी हे जे काही लक्ष्मी मातेचं मंदिर आहे या मंदिराच्या सभोवताली या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। साधारणतः 25 एक मोठमोठाली वृक्ष या ठिकाणी लावली जात आहे। निर्मलनगरचं भाग्य आहे की जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष वृक्षमित्र माननीय शिवाजीराव पालवे पाटील आमच्या भागात राहतात। त्यांनी अनेक गावं इतकी हिरवीगार केलेली आहेत। मी त्या कोलुबाईला गेलो होतो, जातानाच अगदी दोन्ही बाजूनी फुलाची झाडं त्या ठिकाणी होती। ते डोंगर पूर्णपणे त्यांनी अगदी हिरवागार केलेला आहे। आता ते आपल्या भागावर त्यांनी लक्ष दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी वृक्षारोपणाची आज सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी वृक्ष लावून उपयोग नाही। मला असं वाटतं की मागे एकदा इथं वृक्षारोपण झालं होतं नगरपालिकेच्या वतीने, मोठमोठे खड्डे, पण त्याची काळजी घेणारं कोणी नव्हतं, कंपाऊंड नव्हतं। आता यावेळेस कंपाऊंड झालेलं आहे, मग जनावर ते लावलेली झाडं खाणार नाही आणि नागरिकांनी या ठिकाणी आजूबाजूच्या रहिवाशांनी असं कबूल केलेलं आहे की आम्ही याला रोज पाणी देत जाऊ। या वहिनी पण ज्यांच्या हस्त्यात पहिलं वृक्षारोपण झालं त्या ताई म्हटलं की मी प्रत्येक झाडाची इथं काळजी घेईन, रोज पाणी मारीन त्यांच्याकडच्या पाईपनी। आणि आजूबाजूच्या लोकांनी याच्याकडे जनावर आले तर त्याला हाकललं पाहिजे। काही वर्गणी आपण काही जर ट्री गार्ड लावायचे असतील तर तसाही प्रयत्न करू। याला खतं वगैरे वेळची वेळी घातली तरी झाडं निश्चितपणे मोठी होतील असं मला वाटतं। आणि दुसरं एक आपण करू शकतो, प्रत्येक घराने जर निर्मलनगरचं ठरवलं की आपल्या घरात एक मोठं झाड लावायचं दारात, तर निर्मलनगर इतकं हिरवगार होईल की लोक पाहायला येतील निर्मलनगर। अशा प्रकारचं निर्मलनगर होऊ शकतं। आणि म्हणून शिवाजीराव पालवेंना विनंती करतो की आपण घर वृक्ष हे अभियान आपल्या भागात राबवायला पाहिजे। त्यांच्या या कार्याला खरंच सॅल्यूट सलाम करतो आणि त्यांनी असंच कार्य या ठिकाणी पुढे राहू द्यावं असं मी शिवाजीराव पालवे, आजूबाजूचे जे नागरिक या ठिकाणी वृक्षारोपणाला आले, ज्यांनी जबाबदारी घेतली हे झाडं लावण्याची, झाडाचं संगोपन करण्याची, त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद। वार्ड नंबर 2 या वार्ड नंबरचे नगरसेवक आदरणीय निखिलजी वारेसाहेब, बाळासाहेब पवार, त्याचबरोबर सुनील त्रिंबके आणि विनीत पाऊल बुद्धे यांच्या संकल्पनेतून एक आदर्श वार्ड कसा होईल या ठिकाणी हा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे। गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी हा वार्ड सुशोभित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि आज त्यांच्याच जोडीला जय हिंद फाउंडेशनचे पालवे साहेब की ज्यांनी राष्ट्रसेवा केली आणि राष्ट्रसेवेबरोबरच जनसेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजनसाठी संपूर्ण जनता ही भयभीत झाली होती आणि खऱ्या अर्थानं निसर्गाच्या माध्यमातून खरं ऑक्सिजन पुरवण्याचं काम आज जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून या वार्ड नंबर 2 मधील लक्ष्मी माता मंदिरामध्ये होत आहे। परिसरातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला भगिनी उपस्थित आहेत। त्यांच्या सहकार्याशिवाय ही वृक्ष संवर्धन आणि वृक्ष जोपासना होऊ शकत नाही आहे आणि म्हणूनच त्यांच्या या संघटित शक्तीला बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण करत आहोत। आज आपल्या निर्मलनगर परिसरातील लक्ष्मी माता परिसराच्या प्रांगणामध्ये जे वृक्षारोपण कार्यक्रम सुरू आहे, या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीरावजी पालवे साहेब, तसेच त्यांच्याबरोबर देशसेवा केलेले त्यांचे सर्व सहकारी की ज्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये तर देशाची सेवा केलीच केली, परंतु रिटायर झाल्यानंतर
आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, आपण आपल्या परिसराचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून कोणता एक प्रभाग नव्हे, कोणतं एक शहर नव्हे, कोणतं एक गाव नव्हे, तर संपूर्ण देश हेच आपलं कार्यक्षेत्र आहे असं मानून जे वृक्षारोपणाची चळवळ गेल्या 7-8 वर्षापासून सर्व जे आपले सैनिक बांधव जे राबवत आहेत त्यांचं मी मनापासून सगळ्यांचं आभार मानतो। तसंच आपल्या निर्मलनगर परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक ते देखील अतिशय प्रामाणिकपणे आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे, आपल्या परिसरात काहीतरी चांगलं झालं पाहिजे या भावनेतून कायम झटत असणारे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांचं देखील मी आभार मानतो की आजचा आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी प्रामुख्याने तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो की एकदा एक माणूस असतो आणि तो माणूस एसीच्या दुकानामध्ये जातो, म्हणजे जिथं कूलर एसी अशा सर्व गोष्टी विकत मिळत असतात आणि त्या दुकानदाराला जातो आणि दुकानदाराला विचारतो की तिथे असे कूलर ठेवलेले असतात, एसी ठेवलेले असतात, सर्व ठेवलेले असतात, ते विचारतो या कूलरची किंमत किती, तो म्हणतो 5,000 रुपये। म्हणलं ह्यो काय करतो, म्हणले एक गार आवाज येतो, म्हणले याची गॅरंटी किती, ते म्हणले 1 वर्षाची। ते अजून दुसरा एसीकडे बोट करतो, म्हणतो एसी विचारतो याची किंमत किती, ते म्हणतो 50,000 रुपये। म्हणले याची गॅरंटी किती, ते म्हणले 3 वर्षाची। मग तो म्हणतो अशी एखादी वस्तू आहे का, असं एखादं एअर कंडिशन तुमच्याकडे आहे का की जे एकदा घेतलं किंवा एकदा लावलं की त्याचे आयुष्यभर त्याची मेंटेनन्स करायची गरज पडणार नाही? ते म्हणले असं काय। तो काय करतो, एक झाडाची कुंडी घेतो आणि त्याच्या हातात देतो, म्हणतो याची किंमत किती, तो म्हणतो 50 रुपये। मग जर हे दुर्लक्ष आज आपल्याकडून झालंय की खरे जे जगातले एसी जे आहेत तेच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि कृत्रिमतेकडे आपण जे वळलो आहे। जर प्रत्येकाने जरी एक झाड लावलं तर निश्चितपणे संपूर्ण परिसर, नुसतं एक घर नाही, एक कॉलनी नाही, तर संपूर्ण परिसर हा वातानुकूलित झाल्याशिवाय राजे राहणार नाही। हे संपूर्ण निसर्गाने त्यावेळेस जी आपल्याला देणगी दिली आहे हे सर्व आपण आता समजून घेण्याची गरज आहे। आज जय हिंद फाउंडेशन अध्यक्ष शिवाजी पालवे आणि त्यांचे सहकारी सर्वांनी वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे। तर खरोखरच एक आनंद होण्यासारखी गोष्ट आहे। त्यांनी हजारो झाडं ठिकठिकाणी लावलीत, इथून पुढेही त्यांनी बरेच झाडं लावतील आणि आपल्याला निसर्ग ही रम्य असं वातावरण होईल, शुद्ध हवा मिळेल। खरोखरच त्यांनी राष्ट्रसेवा सैन्यदलात केली आणि नंतर त्यांनी हे सामाजिक काम घेतलं आणि इथून पुढेही ते शिवाजी पालवे त्यांचे सहकारी सर्व काही कामात सहभागी होतील। जमलेले सर्व काही आपले सर्व सहकारी याच्यामध्ये भाग घेऊन वृक्षरोपणाला मदत करतील आणि हे कार्य चालू ठेवतील अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। वार्ड नंबर 2 मध्ये जय हिंद सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे आणि त्यांच्या टीमने निर्मलनगर परिसरामध्ये हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला आहे तो खूपच कौतुकास्पद असा आहे। निसर्गाचा संतुलन
मेंटेन करण्यासाठी वृक्षारोपण खूप महत्त्वाचं आहे हे राजेंनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं। मागील जवळजवळ 7-8 वर्षापासून वृक्षारोपणाचा आज जिल्हाभर कार्यक्रम शिवाजी राजे त्यांचे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत आहेत। त्याबद्दल निर्मलनगरवासियांच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आज निर्मलनगर येथे जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून 25 वृक्षांच्या वृक्षारोपणाचा प्रोग्राम इथे संपन्न होत आहे आणि खरोखर म्हणजे जे जय हिंद फाउंडेशनचं काम आहे ते अभिमानास्पद आहे आणि अशा प्रकारचं काम हे घरोघरी लोकांनी करणं गरजेचं आहे। घराघरातून यासाठी व्यक्तीने पुढे येऊन या कामात सहभागी होणं गरजेचं आहे। शिवाजी पालवे साहेब जे आहे त्यांचं काम जे आहे ते नितांत सुरू असतं आणि या कामासाठी त्यांना आमच्या पूर्ण सैनिक परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी जय हिंद फाउंडेशनतर्फे या निर्मलनगर परिसरामध्ये झाडाचं वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे। जय हिंद फाउंडेशनचं फार मोठं योगदान फक्त जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यांनी फार मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यांचे जे मित्रमंडळ आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये असो किंवा महाराष्ट्राच्या लेवल असो त्यांनी अगदी उत्कृष्टपणे त्यांनी झाडाचे काम केलेलं आहे। तरी पुढील काळासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। आमचं एकच मत आहे की माजी सैनिकांनी, मी सुद्धा एक माजी सैनिक आहे, माजी सैनिकांनी देशसेवा करीत असताना तिकडं तर देशसेवा केलेलीच असते, परंतु देशसेवा तिकडं रिटायर झाल्यानंतर सुद्धा इकडं सुद्धा काहीतरी आमचं कर्तव्य म्हणून आम्ही काहीतरी करावं असं ते आमच्या सगळ्या माजी सैनिकाला वाटतं। त्यामुळं आमचा जो ग्रुप आहे सहसा शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे हा जो ग्रुप आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी इथं जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे। असंच पुढील काळामध्ये त्यांना आमच्या सर्व माजी सैनिकातर्फे शुभेच्छा। आज जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून अहिल्यानगरमधील निर्मलनगर भागातील लक्ष्मी माता मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी 25 झाडांचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि अनेकांनी या ठिकाणी सांगितलं की झाड लावणं काळाची गरज आहे, झाडांचं रक्षण करणं काळाची गरज आहे। परंतु आजही समाजामध्ये आपण जर पाहिलं या उन्हाळ्यामध्ये जवळपास उष्णतेचा पारा 43 अंशापर्यंत गेला आणि खूप भयानक उष्णता या नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होती आणि योगायोगाने आणि देवाच्या कृपेने मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात झाली। म्हणून मी आपल्या जिल्ह्यातील तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की प्रत्येकानं या वृक्ष चळवळीमध्ये सहभागी व्हावं आणि आपण या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावावीत, त्यांचं संवर्धन करावं। कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपण झाडे लावली नाहीत आणि झाडे जर आपण वाचवली नाही तर एकतर पाऊस पडणार नाही, दुष्काळाला सामोरं जावं लागेल, किंवा जर पाऊस झाला तर त्या ठिकाणी महापुराचं रूपांतर त्या ठिकाणी होतं आणि पर्यावरणाचं हे बिघडलेलं संतुलन हे मनुष्यासाठी खूप धोकेदायक आहे। आणि मनुष्य हा पृथ्वीवरचा सर्वात हुशार प्राणी असल्याकारणानं की या सजीव सृष्टीचा निर्माता मनुष्य आहे, परंतु या सजीव सृष्टीला जगवण्यासाठी मनुष्य कुठंतरी कमी पडतोय असं आज चित्र दिसत आहे। मी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन, आपणही मोठ्या प्रमाणात ज्यांना ज्या ठिकाणी शक्य होईल अशा ठिकाणी वृक्ष आपण लागवड करावी, त्याचं संवर्धन करावं। आणि नगरकरांना मी या ठिकाणी आवाहन करीन, ज्यांना वृक्ष लावण्याची इच्छा आहे परंतु त्यांना जागा मिळत नाही किंवा त्यांच्याकडे वेळ नाही, अशा व्यक्तींनी जय हिंद फाउंडेशनच्या जय हिंद वृक्ष बँकेला वृक्ष आपण त्या ठिकाणी डोनेट करू शकता आणि त्या ठिकाणी आपण दिलेलं वृक्ष आम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लावून त्याचं पालनपोषण करू, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल, आरोग्य चांगलं मिळेल, फळे खायला चांगली मिळतील आणि जीवन चांगलं जाईल अशा पद्धतीनं आपण काम करूया। उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।